जळगाव हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या जळगाव शहरातल्या महापालिकेच्या शाळांची अत्यंत विदारक अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे। आपण आता जळगाव शहरातल्या मास्टर कॉलनीतल्या महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या उर्दू शाळेमध्ये आहोत आणि जर दृश्य बघितलं तर ह्या शाळेतलं दृश्य आणि इतर शाळांमधलं दृश्य हे जवळपास सारखंच आहे। या ठिकाणी मैदान बघतोय आपण, पाऊस जर पडला तर किमान 3 ते 4 फूट पर्यंत या ठिकाणी पाणी साचतं। पावसाळ्यामध्ये पाणी साचतं म्हणून महापालिकेने तात्पुरतं या ठिकाणी बघा कशा पद्धतीने माती टाकलेली आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतोय की झाडाजवळचे विद्यार्थी बसलेले आहेत। विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, मात्र तेवढे बाकडे बसायला विद्यार्थ्यांना शिल्लक नाही। काही ठिकाणी विद्यार्थ्यांना लाईट नसल्यामुळे पंखे बंद असतात आणि उकाड्याचा सामना करावा लागतो, त्यामुळे विद्यार्थी हे बाहेर बसलेले आहेत। आता तिसरं दृश्य जे मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी की महापालिकेची शाळा उभारली तेव्हापासून तर आतापर्यंत या ठिकाणचे जे शौचालय होते ते दुरुस्तच करण्यात आले नाही। आता त्या शौचालयांची परिस्थिती आपण डोळ्यांनी बघू सुद्धा शकत नाही, तर विद्यार्थी कसे जातील, त्यामुळे ते शौचालय या ठिकाणी कुलूपबंद करण्यात आले। त्यानंतर महापालिकेने कंत्राटी या ठिकाणी कंत्राटदाराला ठेका दिला आणि शौचालयांचे जे बॉक्स आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले। आता दृश्यांमध्ये तुम्ही बघतायत की केवळ बॉक्स त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्याला कुठलीही जोडणी केलेली नाही किंवा त्यातलं वेस्टेज जे मटेरियल आहे ते जाईल किंवा कुठं ड्रेनेज काढलेलं नाही, शोष खड्डा केलेला नाही। केवळ या ठिकाणी महापालिकेने शोपीस असं हे शौचालय जे आहे या ठिकाणी उभारलेलं आहे। त्याचे पैसे कंत्राटदाराला बिल अदा केल्याची देखील माहिती आहे। आता त्याच बाजूला बघा, या शाळेची जी संरक्षक भिंत आहे तिची देखील तोडफोड या ठिकाणी झालेली आहे। ही शाळाची संरक्षण भिंत तुटलेली असल्यामुळे अक्षरशः गुरं जे आहेत या ठिकाणी मैदानात येऊन जे बघा कशा पद्धतीने चरतायत आणि अशा पद्धतीची अस्वच्छता या शाळेमध्ये पाहायला मिळते आहे। आता एकीकडचं हे दृश्य बघा, ही नुकतीच माध्यमिक शाळा म्हणून या ठिकाणी मंजूर झालेली आहे, मात्र महापालिकेने या ठिकाणी इमारत बांधून दिली नाही, त्यामुळे सामाजिक संस्थेने पत्राचे बांधकाम करून या ठिकाणी ही शाळा जी आहे ती चालवली जाते आहे आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना बसायला बाकडे सुद्धा शिल्लक नाही, त्यामुळे हे विद्यार्थी जे आहे जमिनीवर बसून शाळा शिकतायत। विशेष म्हणजे ही माध्यमिकची शाळा आहे, 8वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, मात्र त्या विद्यार्थ्यांना बाकडे बसायला शिल्लक नाही, त्यामुळे ते विद्यार्थी खाली बसून या ठिकाणी शिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यानंतर या बाजूला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हे देखील आपण जे घरासारखं चित्र बघतो आहे, हे पोषण आहार ठेवण्यासाठी महापालिकेने कॉन्ट्रॅक्टदाराला एक रूम बनवून द्यायला सांगितल्या। पत्रे वजा खोल्या अशा पद्धतीच्या रूम या ठिकाणी तयार करण्यात आला, मात्र त्या रूमची देखील अवस्था अत्यंत भयावह अशी झालेली आहे। त्याचे दरवाजे तोडून मोडून पडलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये जे इतर वेस्टेज जे आहे साहित्य, मोडकळीस आलेले बेंच असतील, अशा पद्धतीने सगळं या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता बाथरूम जाण्यासाठी प्रसाधनगृह नसल्यामुळे याच शाळेच्या आवारात मागच्या बाजूला जे आहेत विद्यार्थी या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी ते प्रसाधनाला बसत असतात। गवत वाढलेला आहे, अशा एक ना अनेक समस्या या ठिकाणी आहेत। महापालिकेच्या जळगाव शहरामध्ये जवळपास 23 शाळा आहेत, तर इतर काही शाळा ज्या आहेत त्या महापालिका चालवते, त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम झालेला आहे। तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची मुबलक संख्या असून देखील कुठल्याही सुविधा महापालिकेकडून दिल्या जात नाही, त्यामुळे या ठिकाणचे कर्मचारी असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांच्यामध्ये असंतोषाचं असं वातावरण आहे। आपण मुख्याध्यापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र नोकरी जाईल, मी जर बोललो तर माझ्यावर कारवाई होईल अशी भीती त्यांनी बोलून दाखवली, त्यामुळे ते कॅमेऱ्यासमोर बोलू शकले नाहीत। मात्र आपण अशा पद्धतीने एका शाळेची महापालिकेची ही परिस्थिती सांगितली आहे आणि महापालिकेच्या जवळपास सर्व ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे आणि महापालिका या शाळांकडे दुर्लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे कुठेतरी शासकीय ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्यांचं भविष्य या ठिकाणी अंधारात आहे। सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे शाळा चालवल्या जात आहेत, काही ठिकाणी तर चालवल्या जात आहेत, काही ठिकाणी आता आपण 23 शाळांचा जर विचार केला तर 23 शाळांमध्ये 4000 एवढीच विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। आता हा एकंदरीत विचार केला तर महापालिकेची इमारत ही राज्यातली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते, मात्र त्या दृष्टीने जर शाळांकडे चित्र बघितलं तर अत्यंत विदारक असं चित्र या ठिकाणचं पाहायला मिळतं आहे। महापालिकेच्या शाळांमध्ये पुरेसं सुविधाही नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधा नसल्यामुळे
अक्षरशः या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.